काल आपण ॲक्सेलरेशन पाहिलं. ॲक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलॉसिटी. आता ॲक्सेलरेशन दोन टाईप्सचे असतं. एक म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही. ओके, आय एम नॉट टॉकिंग अबाउट पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲक्सेलरेशनची कन्सेप्ट वेगळी आहे. आणि ॲक्सेलरेशन दोन टाईपचे म्हणजे काय? एक तर ॲक्सेलरेशन असेल, दुसरं रिटार्डेशन असेल. ते स्टेट बोर्डमध्ये नाही आहे डायरेक्ट, त्याला JEE ॲक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी. पण काय, ज्यावेळेस व्हेलॉसिटी वाढत असेल, तुम्ही फर्स्ट मिनिटमध्ये 2 किलोमीटर कवर केलं, सेकंड मिनिटमध्ये 5 किलोमीटर डिस्टन्स कवर करून टाकला, आणि थर्ड मिनिटमध्ये तर तुम्ही 10 किलोमीटर कवर केलं. काय झालं? फर्स्टमध्ये 2, नंतर लुक ॲट दिस, एकदम हा तुमचा फर्स्ट मिनिट. ओके, आणि युनिटबद्दल टेन्शन नाही घ्यायचे. मॅक्झिमम टाईम प्रॉब्लेममध्ये युनिट हे सेकंडमध्ये यूज केलं आहे. आता मिनिट पण असू शकतं. आपलं जे व्हेकल असेल त्याचे जे मीटर बघितलं तर ते किलोमीटर पर आवर असेल. ओके, इनबद्दल टेन्शन नाही घ्यायचं. ते रिस्पेक्टिव्ह प्रॉब्लेम्स ज्या येतील ना, त्यावेळेस त्यांना वी कॅन कन्वर्ट इट. आणि ते कसे कन्वर्ट करायचे, ज्यावेळेस प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेल JEE, ते तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर त्या गोष्टीमध्ये एवढं मॅटर नाही करत की हे येईल का सर, हे येईल का सर. मॅक्झिमम टाईम सेकंड, कारण काय, SI युनिट हे सेकंड आहे. हे पण येऊ शकतं, हे पण येऊ शकतं, इट डझंट मॅटर. ओके, तर 1 मिनिटमध्ये सपोज मी 2 मीटर एवढा डिस्टन्स कवर केला, असं लिहिण्यापेक्षा याला असं लिहा, 2 मीटर इन T इज इक्वल टू 0, T इज इक्वल टू 1 मिनिट. ओके, 6 मीटर, T इज इक्वल टू 2 मिनिट्स. हा 1, हा 1. ओके, 10 मीटर, T इज इक्वल टू 3 मिनिट. एकदम थोडी हिंट म्हणून सांगतो आहे, ते येणार आहे नंतर सर्व. काय होतं बघा, 1 मिनिटमध्ये 2 मीटर, नंतर 6पर्यंत गेला. मग हा 2 आहे, हा किती? ऑब्वियसली 6 - 2 4 मीटर. 10 - 6, ओके, अगेन्स्ट 4 झाला, ते 12 करून घे. 12 - 6 12 मीटर. हे जेवढे डिस्प्लेसमेंट आहे हे किती आहे? 2 मीटर. हे किती आहे? हे 4 मीटर. 6 - 2 हे किती? हे 6 मीटर. हा जो टाईम आहे याला लागलेला 1 मिनिट आहे, 1 मिनिट आहे, 1 मिनिट आहे. ओके, 1 1 1. T इज इक्वल टू T 1 2 3. म्हणजे हा जो गॅप आहे, हा 1 मिनिट, हा 1 मिनिट, हा मिनिट. 2 म्हणजे किती? हा पूर्ण आहे. इथून इथपर्यंतसाठी 2 मिनिट्स झाले, इथून 3 मिनिट्स. काय होतं आहे, फर्स्ट मिनिटमध्ये 2 मीटर, नंतर 4, म्हणजे इथं वेलॉसिटी जी होती त्याच्यापेक्षा जास्त आहे, इथं जास्त आहे. कशी? तर फर्स्ट मिनिटसाठी बघा, T इज इक्वल टू 0 टू T इज इक्वल टू 1 मिनिट. याच्यासाठी आपण वेलॉसिटी फाईन करू. वेलॉसिटी म्हणण्यापेक्षा स्पीड फाईन करून घ्या, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. स्पीड फाईन करताना काय करेल मी? डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती याच्यामध्ये? 2 मीटर. टाईम किती? 1 मिनिट. म्हणजे वेलॉसिटी किंवा स्पीड जे पण येईल. डायरेक्शन मॅटर नाही करत, एवढं विचार करते. पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे, डायरेक्टली घेतो आहे मी स्पीड. तर याचे युनिट काय येईल? मीटर पर. ही स्पीड होती फर्स्ट स्पीडमध्ये. सेकंड मिनिटमध्ये बघितली 6 - 2 म्हणजे 4 मीटर डिस्प्लेसमेंट आहे. मिनिट किती लागला आहे? 2 - 1 1 मिनिट लागला आहे. व्हेलॉसिटी. ओके, नंतर लास्ट याच्यासाठी काय येईल? 6/1 6 मीटर पर मिनिट. याला 3 म्हणा, याला 2 म्हणा, याला V1 V2 V3. बघा, जसं जसं वेळ जातो आहे तसं व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड जी ती वाढते. 2 चे 4, 4 चे 6. म्हणजे काय, कॉन्स्टंट स्पीड आहे का? नाही. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी नाही. व्हेलॉसिटीचे डायरेक्शन कॉन्स्टंट आहे, सेम डायरेक्शन, पण मॅग्निट्यूड चेंज होते. 2 4 6. व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड अँड स्पीड इक्वल असतो ज्यावेळेस स्ट्रेट लाईन मोशन असेल. ओके, वाढते म्हणजे काय? हे ॲक्सिलरेटेड मोशन आहे. हे काय? ॲक्सिलरेटेड मोशन आहे. ओके, व्हेलॉसिटीच्या चेंज. आता मला जे ॲक्सेलरेशन काढायचे असेल तर मी कुठून कुठे ॲक्सेलरेशन काढेल? बाय दिस अँड दिस. ह्याच्यामधलं ॲक्सेलरेशन काढतो बघा मी. कशामधलं? याच्यामधून याच्यामधलं. फॉर T0 टू T2. ओके, इथून इथपर्यंत तो कॉन्स्टंट वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन 0, पण इथून इथं काहीतरी डिफरंट आहे. आता इथं वेलॉसिटी का होती? किंवा एक काम करू आपण, T इज इक्वल टू 1 मिनिट.
टू टी इज इक्वल टू 2 मिनिट अशी वेलॉसिटी काढू, ॲक्सलरेशन काढू. हां, काय येईल ते बघा. ॲक्सलरेशन इज इक्वल टू पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन आहे, इथली जी वेलॉसिटी काय आली ती 2 मिनिट पर मिनिट, 2i, ओ सॉरी v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1. v2 फायनल, v1 इनिशियल. ह्या केसमध्ये इथली इनिशियल, इथली फायनल. इथली वेलॉसिटी काढली, इथली वेलॉसिटी आपण ही काढली 4, बरोबर आहे. इथली वेलॉसिटी नंतर 6 आली ती काय येईल मग 4i मायनस 2i. इथली वेलॉसिटी 2. आय का देतो आहे मी, एक्स डायरेक्शनला आहे म्हणून. टाईम का असेल इथून इथं 1 मिनिट. काय आलं, हां ॲक्सलरेशन काय आलं, ॲक्सलरेशन आलं आहे 2i मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सलरेशनचे युनिट बघा मीटर पर सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन घेतलं तर काय येईल, मास आहे का नाही 0, लेंथ आहे का हो सर एकदा लेंथ आहे मीटर, टाईम आहे का हो 2 टाइम्स टाईम आहे बट डिनोमिनेटरला आहे सो -2. हे डायमेन्शन आहे ना ॲक्सलरेशनचे. ओके, आता या लहान लहान गोष्टी कळायला लागल्या असेल तुम्हाला. हे ॲक्सलरेशन आहे 2i, डायरेक्शन कुठे आहे एक्स ॲक्सिसकडे. ओके, आता याचे डायरेक्शन ठरवण्यासाठी आहे काही गोष्टी त्यात JEEमध्येच बघू आपण. ते फक्त एवढंच म्हणणं आहे की याच्यात काय होतं वेलॉसिटी वाढत 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 जाते अलॉंग एक्स ॲक्सिसकडे आणि त्याची मॅग्निट्यूड वाढत वाढत जाते. आधी काय होती 2, नंतरच्या इंटरव्हलमध्ये काय झाली 4, नंतर इंटरव्हलमध्ये काय झाली 6. याला म्हणतात ॲक्सेलरेटर मोशन. ॲक्सेलरेशन होतं आहे, वेलॉसिटी वाढते, वेलॉसिटी म्हणजे स्पीड वाढते. ओके, अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शनला आहे. एखादा काय होईल की हा जो 2 मीटर आहे हा 6 असेल आणि हा 2 असेल, मग काय होईल इथं 6 मीटर हे सॉरी हा 6 आणि हा 8 मीटर. आता काय झालं बघा, पहिल्या मिनिटामध्ये फर्स्ट मिनिटमध्ये 6 मीटर कव्हर केलं आणि सेकंडमध्ये किती 6 आणि 8 फक्त 2 मीटर कव्हर केलं. हे 2g. व्हेलॉसिटी कुठे जास्त ऑब्वियसली देश इथं स्पीड जास्त तुमची की तुम्ही 6 मीटर कव्हर करून घेतलं एका मिनिटात, इथं 2 मीटर 2 मीटर कव्हर झालं आहे म्हणजे तुमची स्पीड कमी. म्हणजे इथल्यापेक्षा ही स्पीड कमी म्हणजे तुझी स्पीड कमी कमी होत जाते. याला म्हणतात डिॲक्सेलरेशन होणं ऑर रिटार्डेशन होणं. रिटार्डेशन किंवा डिॲक्सेलरेशन ते आपण JEEमध्ये बघणार, इथं नाही आहे. पण हे काय आणि डायरेक्शन कुठं आहे एक्स ॲक्सिसला जे, तर व्हेलॉसिटी तुम्ही काय घेणार पॉझिटिव्हच घेणार आहे, व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह घेणार आहे. बट आता ह्या केसमध्ये तुम्ही व्हेलॉसिटी पाहिली तर ती काय येईल 6/1, कारण 6 मीटर अपॉन 1 मिनिट, तर ती काय आले 6 मीटर पर मिनिट. ह्या केसमध्ये पाहिली तर 8 - 6 म्हणजे डिस्टन्स काय आहे 2 मीटर आहे. ओके, तर ती 2 मीटर पर मिनिट. मी ॲक्सेलरेशन फाईन करेल. आता फायनल व्हेलॉसिटी, आता इथल्या ॲक्सेलरेशनचे फाईन केलं तर फायनल काय 8 फायनल काय आहे, इथली वेलॉसिटी काय आहे 2 मीटर पर मिनिट आहे, इथली वेलॉसिटी काय 6 आहे. मग फायनल काय येईल 2i - 6i. एक वरती पाहतो आहे, जास्त कन्फ्यूज होत असेल तर सोडा, काय हरकत नाही, ते नंतर येणारच आहे. तर काय आलं फायनल इथली वेलॉसिटी 2i, इथली काय 6i. वेळ किती लागला याच्यामध्ये 1 मिनिट. ॲक्सेलरेशन किती आलं -4i मीटर पर सेकंड स्क्वेअर. वेलॉसिटी काय होती मायनस होती नाही, अलॉंग एक्स ॲक्सिस वेलॉसिटी पॉझिटिव्ह होती पण स्पीड हा डिक्रीज होतो आहे. इथे किती वेलॉसिटी होती 6/1 ऑब्वियसली 6 मीटर पर सेकंड. इथं किती वेलॉसिटी मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी काय होतं 6 मीटर पर सेकंड, इथे किती 2 मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशनकडे बघा निगेटिव्ह आला आहे. ज्यावेळेस इथं वेलॉसिटीचे डायरेक्शन पॉझिटिव्ह असेल फक्त त्याची मॅग्निट्यूड कमी होते. ज्यावेळेस वेलॉसिटीचे डायरेक्शन पॉझिटिव्ह असेल आणि ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असेल त्यावेळेस असं समजून घ्या स्पीड ही कमी कमी होत जाते. ज्यावेळेस दोघांचे साईन सेम असेल, दोघं निगेटिव्ह असतील किंवा दोघं पॉझिटिव्ह असतील त्यावेळेस स्पीड हा वाढत जातो. या आहेत या नंतर येणाऱ्या गोष्टी आहेत. स्टेट बोर्डमध्ये नाही दिलं त्यांनी एवढं. रिटार्डेशन कन्सेप्ट गायब करून टाकली, ती मेन कन्सेप्ट.
पण असं काहीतरी आहे, एवढं आठवण ठेवा. आज आपण काय बघणार आहे तर ग्राफ बघणार आहे. ग्राफ ऑफ व्हेलॉसिटी वर्सेस टाईम. मागच्या जेवढे ग्राफ बघितले आतापर्यंत ते कधी पोझिशन वर्सेस टाईम. पोझिशन इज अ फंक्शन ऑफ टाईम. आता ग्राफ आहेत कसले, व्हेलॉसिटी वर्सेस टाईम. व्हेलॉसिटी वर्सेस टाईम, पोझिशन वर्सेस टाईममध्ये आपण काय करायचो, हॉरिझॉन्टल ॲक्सिसला एक्स ॲक्सिस जो असतो तिथं आपण टाईम घ्यायचो. ओके, आणि वाय ॲक्सिस जो असतो तिथं आपण पोझिशन घ्यायचो. आता काय, आता टाईम राहणार आहे वर्सेस टाईम येतं. ओके, इकडं काय व्हेलॉसिटी, काय इकडं व्हेलॉसिटी. त्याच्यात पण नंबर ऑफ केसेस आहे. फर्स्ट केस आहे ऑब्जेक्ट मूव विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ऑब्जेक्ट मूव विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी से v0. एखादा ऑब्जेक्ट आहे तो मूव होतो आहे, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला मूव होतो आहे. पॉझिटिव्ह घेऊ आपण, निगेटिव्ह घ्यायचं नाही. स्टेट बोर्डमध्ये निगेटिव्हचं काही दाखवलं नाही, JEE बघते. पॉझिटिव्ह ॲक्सिसला एक ऑब्जेक्ट मूव होतो आहे लाईक दिस. ओके, 1, 2 and 3 मिनिट. हा 1 मिनिट 2 मिनिटमध्ये तो इथं आहे आणि 3 मिनिटमध्ये तो इथं आहे. ओके, 2 मीटर 4 मीटर 6 मीटर. एक्स इज इक्वल टू का आता 0, एक्स इज इक्वल टू टी इज इक्वल टू काय 0. इनिशियल टाईम. ओके, पार्टिकल इथून निघाला 2 मीटर कवर केलं किती 1 मिनिटमध्ये. नंतर अजून 2 मीटर कवर केलं किती 1 मिनिटमध्ये, म्हणजे टोटल टाईम काय झाला 2 मिनिट. ओके, नंतर परत 2 मीटर कवर केलं परत 1 मिनिटमध्ये, म्हणजे टोटल टाईम काय झाला इथून इथपर्यंत 3 मिनिट. इथली व्हेलॉसिटी फाईन केली तर 2 मीटरसाठी किती वेळ लागतो आहे, 1 मिनिट लागतो आहे. व्हेलॉसिटी काय येईल 2 मीटर पर मिनिट. ओके, एक्स ॲक्सिसला आहे तर पॉझिटिव्ह येणार आहे. याला तुम्ही आय लावला तरी चालेल, नाही लावला तरी चालेल सध्या तरी. नाव वी आर टॉकिंग अबाउट मॅग्नेट्यूड. ओके, दुसरी याच्यासाठी टाईम काय 2 - 1 1 मिनिट, 4 - 2 2 मीटर, परत काय 2 मीटर पर मिनिट. थर्डसाठी इथं पण बघा व्हेलॉसिटी काय येईल, याच्यासाठी पण बघितलं 6 - 4 2 मीटर. डिस्प्लेसमेंट टाईम काय 3 - 2 1 मिनिट. काय होतं आहे, ऑब्जेक्ट मूव होतो आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. दुसरी गोष्ट इथं 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 व्हेलॉसिटी बघा 2 2 2 2i 2i 2i, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी तर कन्सिडर काय केलं आहे की ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटी v0 आहे. तर ग्राफ कसा येईल, हा टाईम आहे t1 t2 t3. टाईम तर कधी कॉन्स्टंट नाही, तो व्हॅरी होत राहील t1 t2 t3. एक व्हेकल आहे पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन राहते विथ व्हेलॉसिटी v0. समजा ती इथं आहे तर ग्राफ कसा येईल, टाईम वाढत जातो आहे, व्हेलॉसिटी वाढते का नाही, कॉन्स्टंट आहे. तर फर्स्ट पॉईंट इथं, सेकंड इथं, थर्ड इथं, 4 इथं, आणि ग्राफ लुक लाईक दिस. सेम ग्राफ आपल्याला पोझिशन आणि टाईममध्ये पण मिळाला आहे. असा होता बघा, असा हा टाईम होता आणि इकडं पोझिशन. असा एक ग्राफ केव्हा होता, ज्यावेळेस पार्टिकल रेस्ट असेल. पार्टिकल रेस्ट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट, जे मूव होणार नाही. डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट, यू गेट द स्ट्रेट लाईन parallel to the time axis, velocity constant, then Vt graph is a straight line parallel to the time axis.
तिथं कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचा ग्राफ कसा यायचा माहिती आहे का, असा यायचा. पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसकडे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल तर पोझिशन टाईम ग्राफ असा येतो. ओके, इथं टच वेस कॉन्स्टंट व्हेलॉसिटीचा वेस व्ही टी ग्राफ बघितला तर मी व्हेलॉसिटी वर्सेस टाईम हे तुम्हाला क्रॅम्प करून ठेवायचे. आता भले नका करू, पण JEEचे ज्यावेळेस मी शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे क्रॅम्प करायचे आहेत, आठवण ठेवायचे ते डायरेक्ट की कोणत्या केसमध्ये कसा ग्राफ येतो. ओके, व्ही टी. आता फक्त स्टेट बोर्डवरती हे तीन जेवढे ग्राफ देतो मी तेवढे नोट्समध्ये तेवढेच करायचे. बाकी जास्त डोकं यूज नाही करायचे सध्या तरी, जास्त विचार नाही करायचे. त्या कन्सेप्ट तिकडे क्लिअर होतील खऱ्या. व्ही टी ग्राफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट दिस. मग ह्या केसमध्ये ग्राफ कसा येईल, 1 मीटर पर सेकंड, 2 मीटर पर सॉरी मिनिट 1 मिनिट 1 मीटर पर मिनिट, 2 मीटर पर मिनिट, 3 मीटर पर मिनिट. ओके, सो ऑन. ओके, V0 व्हेलॉसिटी ती असा ग्राफ आला. ह्या केसमध्ये कसं येईल, तुम्ही लगेच म्हणणार सर लुक लाईक दिस बिकॉज 2 मीटर पर मिनिट, 2 मीटर पर मिनिट. ह्या केससाठी ग्राफ कसा आहे, असा आहे. ओके, ही व्हेलॉसिटी 3 आली असती तर ग्राफ असा आला असता. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जी पण येईल 1 आली असती, ग्राफ आला असता. 0.5 आली असती, ग्राफ असा आला असता. हा तुमच्या 0.5 राहील कारण 1 आहे, 1च्या हाफ काय असेल 0.5. ओके, म्हणजे ज्या वेळेस ऑब्जेक्ट हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल, ज्या वेळेस ऑब्जेक्ट हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल त्यावेळेस वी गॉट स्ट्रेट लाईन पॅरलल टू द टाईम ॲक्सिस ऑन व्ही टी ग्राफ. कशावर, व्ही टी ग्राफ. त्याच सिच्युएशनमध्ये एक्स टी ग्राफ लुक लाईक दिस. ओके, पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी. आता मी काय करतो, T2 पासून एक डायग्राम तयार करतो जॉमेट्रिकल. T2 टू T4 काय हा बघा, असा पूर्ण असा 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 काय रेक्टँगल तयार झाला. काय तो रेक्टँगल. या रेक्टँगलचा जे एरिया घेतला तर काय येईल, तो रेक्टँगलच्या एरियाचा घेतला मी तर काय येईल, रेक्टँगलच्या एरिया येईल बेस इंटू हाईट. काय तो एरिया, बेस काय T4 मायनस T2 दिस काय T4 मायनस T2. हाईट काय सर V0 काय म्हणजे व्हेलॉसिटी इंटू टाईम इंटरवल. व्हेलॉसिटी इंटू टाईम इंटरवल. व्हॉट दिस व्हेलॉसिटीची डेफिनेशन, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. कोणता टाईम, ज्या टाईम इंटरवलमध्ये डिस्प्लेसमेंट कव्हर केलं आहे ते डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, आपण इथं असं घेतो ना x2 मायनस x1 बारमध्ये घेऊ T2 मायनस T1 आणि इकडे काहीतरी ही व्हेलॉसिटी येऊन जाईल बार. मॅग्नेट्यूड घेताना काय करणार मी, x2 मायनस x1 T2 मायनस T1 घेऊन टाकलं. याला इकडे आणलं मी तर काय दिसेल बघा तुम्हाला, x2 मायनस x1 इज इक्वल टू T2 मायनस T1. बरोबर आहे, पूर्ण याला इकडे आणलं मल्टिप्लाय होईल. ते काय डिस्प्लेसमेंट. and look at this velocity into time interval. Velocity into time interval काय area of this graph in this shaded portion. हा जो शेड केलेला पोर्शन आहे याचा एरिया आहे हा. आणि हा हे कसं आहे इकडे जर बघितलं अकॉर्डिंग टू व्हेलॉसिटी डेफिनेशन दिस इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, दिस इज इक्वल टू एरिया. मीन्स एरिया ऑफ व्ही टी ग्राफ इज इक्वल टू काय तो डिस्प्लेसमेंट. एरिया ऑफ व्ही टी इंटिग्रेशन पण घेता येतं हां, त्यानंतर बघू लागलं. एरिया ऑफ द व्ही टी ग्राफ इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला व्ही टी ग्राफ दिला असेल, वेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ दिला असेल, यू कॅन फाइंड द डिस्प्लेसमेंट इन द पर्टिक्युलर टाइम इंटरवल. T2 टू T4 मध्ये पार्टिकलने किती डिस्प्लेसमेंट केलं आहे विथ दिस वेलॉसिटी V0 इज इक्वल टू व्ही टी ग्राफचे जे टाईम इंटरवल जो असेल त्याला एक डायग्राम बनवा. 2 लाईन्स असं घ्या, जॉमेट्रिकल डायग्राम बनवा. दर प्रत्येक वेळेस तो हे नाही बनणार आहे रेक्टँगल, कॉन्स्टंट वेलॉसिटी म्हणून अशी दिसतंय म्हणून तो रेक्टँगल तयार झाला. दरवेळेस रेक्टँगल असेल असं नाही.
ओके. तर एक जॉमेट्रिकल डायग्राम तयार करा आणि त्याचा एरिया फाईन केला. त्याचा एरिया फाईन केला यू विल गेट डिस्प्लेसमेंट. असे प्रॉब्लेम खूप नीट आणि JEE ते बघणार आहे आपण. ओके. फक्त एवढी एक गोष्ट आठवून ठेवा, VT ग्राफचा एरिया काय देतो, डिस्प्लेसमेंट देतो. XT ग्राफच्या एरिया काही द्यायचं नाही. XT ग्राफचा स्लोप होता, स्लोप इज इक्वल टू व्हेलॉसिटी होतं. इथं काय डिस्प्लेसमेंट. ओके, दिस इज फर्स्ट केस. नाउ वी हॅव टू गो इन सेकंड वन. आता सेकंड केस जी ती काय, ती डायरेक्ट ग्राफवरनंच बघून घेऊ आपण. ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ द व्हेरिएबल वेलोसिटी. विथ व्हेरिएबल वेलोसिटी म्हणून व्हेलॉसिटी किंवा पॉझिटिव्ह वेलॉसिटी, ठीक आहे, वेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स एक्सिस विथ युनिफॉर्म एक्सेलरेशन. With uniform acceleration in a same direction. हे सेकंड केस. आताच मी एक गोष्ट सांगितली की व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन आहे आणि ॲक्सेलरेशन पण सेम डायरेक्शन सांगितलं आहे, म्हणजे दोघांचे साईन सेम आहेत. दोघांचे साईन सेम असेल तर स्पीड हाय इन्क्रीज होतो. ओके. मग दोघं पॉझिटिव्ह असतील तर ठीक आहे, दोघं निगेटिव्ह असतील तरी पण ठीक आहे, इट डझंट मॅटर. दोघांचे साईन अपोजिट असतील, एक पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह, ॲक्सेलरेशन निगेटिव्ह, तर स्पीड हा डिक्रीज होईल. या गोष्टी परत येणार आहे. आता बघा फक्त एवढंच, ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ द व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह ॲक्सिस. एक ऑब्जेक्ट आहे, एक्स ॲक्सिसकडे मूव्ह होतो आहे, काहीतरी व्हेलॉसिटी त्याची विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, म्हणजे व्हेलॉसिटी काय चेंज होते, नॉट अ कॉन्स्टंट. इथं फक्त व्हेलॉसिटी नाव दिलं आहे, कॉन्स्टंट दिलेलं नाही. युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आहे म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते, इन द सेम डायरेक्शनमध्ये चेंज होते, म्हणजे व्हेलॉसिटी इथं काय होते, वाढते. कारण काय, पॉझिटिव्ह ॲक्सिसमध्ये ऑब्जेक्ट मूव्ह होतं आहे, व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह घेईल. ॲक्सेलरेशन पण सेम डायरेक्शन सांगितलं म्हणजे ॲक्सेलरेशन पण मला पॉझिटिव्ह घ्यायला लागेल. दोघं पॉझिटिव्ह म्हणजे स्पीड वाढेल. ओके. हे केसेस आहे, त्या नंबर ऑफ, तुम्ही तुमच्याकडे नोट्स आहे, नोट्समध्ये बघायचे असेल तर तुम्ही कायनेमॅटिक्स चॅप्टरमध्ये बघा, मी 6 केसेस लिहिले आहेत की ॲक्सेलरेशन काय असेल तर व्हेलॉसिटी काय, ते व्हेलॉसिटी काय असेल तर ॲक्सेलरेशन काय आहेत. ते परत घेणार, शिकवणार, तर ऑब्व्हियसली शिकवणार मी, त्याबद्दल काहीच वाद नाही. फक्त आता जास्त याला विचार नका करू, कन्फ्युजन होतं थोडं आता, कारण आता आपल्याला सर्व ग्राफ बघता येणार नाही, आपल्याकडे एवढा वेळ नसतो. स्टेट बोर्डमध्ये त्यांनी एक ग्राफ दिला आहे, VT. विशेष आहे बघा, स्टेट बोर्डवाल्यांनी काय केलं माहिती का, फक्त पॉझिटिव्ह ग्राफ दिले व्हेलॉसिटीचे, निगेटिव्ह ग्राफ तर दिलेलेच नाही. निगेटिव्ह ग्राफ पण असतो, ठीक आहे. त्याने ग्राफ का दिला आहे, लुक लाईक दिस. T1 T2. ऑब्वियसली दिस इज T1 साठी याला मी घेईल व्हेलॉसिटी V1, व्हेलॉसिटी V2. चा ग्राफ आहे, दिस इज 0 0. ओके. काय दिसतं याच्यावरनं, टाईम जसा वाढतोय, T1 T2 T3, टाईम जसा इन्क्रीज होतो तसं व्हेलॉसिटी बघा इन्क्रीज होते. T1ला V1 ही व्हॅल्यू आहे, 1 2 3 4 5 असं घेते. ऑब्वियसली 1 2 3 असं उलटं येणार नाही मी, 1 2 3 4 कर, खालूनच जाईल मी. 0 0 इथे लिहिलं आहे, 1 2 3 4 5, सपोज 6 7 8. तर टाईम T2ला व्हेलॉसिटी 8, टाईम T1ला व्हेलॉसिटी 5. तुम्ही लिहू शकता लागले सर, से 5 मीटर पर मिनिट, मिनिटमध्ये घेतो तर आपण आता सध्या मिनिटमध्ये चालू दे. ओके. से 8 मीटर पर मिनिट. ओके. सेकंडमध्ये बसतो तर मिनिटमध्ये बसतो, इट डझंट मॅटर. T1ला काय 5 मीटर, T2ला काय. मला T1 आणि T2मध्ये ॲक्सेलरेशन फाईंड करायचं आहे. ॲक्सेलरेशन इन T1 टू T2, याला पण काहीतरी द्यावं लागेल. T1 सपोज 2 मिनिट मिनिट आहे. ओके. नो 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 नो
1 मिनिट, हा तुमच्या 2 मिनिट, म्हणजे इथं काय होणार ॲक्च्युली हे जे डिस्टन्स बघितलं तर हा एवढा 1 मिनिट आहे, हे पण 1 मिनिट आहे. हां, तर ॲक्सेलरेशन काय येईल तुमचे v2 - v1 अपॉन t2 - t1. t2 - t1 काय येईल 1 मिनिट येऊन जाईल. हा जो गॅप, हा 1 मिनिट, हा 1 मिनिट, टोटल 2 मिनिट. v2 - v1 काय येईल 8 - 5 3 मीटर, हा आहे घेऊ आपण 3i मीटर पर मिनिटच्या स्क्वेअर. ॲक्सेलरेशन काय येईल 3 मीटर पर मिनिटच्या स्क्वेअर. काय इथं ॲक्सेलरेशन आहे म्हणजे व्हेलॉसिटी का वाढते, इथं कळतं ते व्हेलॉसिटी इंक्रीज होत जाते. हा कसं असेल, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. ऑब्विसली बघा टीच्या खाली व्हेलॉसिटी निगेटिव्ह इकडं असेल, इथून हा जो इथं जर तुम्ही v1 घेतला तर हा निगेटिव्ह घेणार. ऑब्वियसली टीच्या वरती आहे, सो पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी आहे, अलॉंग एक्स डायरेक्शन आहे. ओके, व्हेलॉसिटी इंक्रीज होते म्हणजेच ॲक्सेलरेशन पण आहे पॉझिटिव्ह. बघा इथं दिलं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन सेम डायरेक्शन म्हणजे व्हेलॉसिटी इंक्रीज होते. ह्याच्यात काहीच दिलेलं नाही दुसरं. आता परत एरिया ऑफ दी शेडेड पोर्शन, ह्या शेडेड पोर्शन जे ना याचा जे एरिया फाईंड केला ना तर ते का असेल डिस्प्लेसमेंट इन बिटवीन t1 अँड t2. का असेल तो डिस्प्लेसमेंट. ऑलवेज आठवण ठेवायचं, VT ग्राफच्या एरिया फाईंड केला यू विल गेट डिस्प्लेसमेंट. काय मिळेल तुम्हाला डिस्प्लेसमेंट. याचा एरिया कसा फाईंड करणार, थोडीशी हिंट देतो मी. असं लाईन ड्रॉ करून घेईल, हा रेक्टँगल आहे, हा ट्रायंगल आहे, दोघांच्या एरिया फाईंड करा, समेशन करून द्या, यू विल गेट डिस्प्लेसमेंट. जे डबलमध्ये आहे याचा प्रॉब्लेम. अजून दुसरी गोष्ट, डिस्प्लेस पोझिशन वर्सेस टाईमचा जो ग्राफ होता, तुम्ही ज्यावेळेस इथं स्लोप फाईंड करायचा, स्लोप यायची व्हेलॉसिटी, इथं एरिया काढला तर एरिया येतो डिस्प्लेसमेंट. राहू दे, इथं एरिया येतो डिस्प्लेसमेंट. याचा जे स्लोप काढला तर काय येईल, स्लोप म्हणजे काय हे दिलेलं नाही बुकमध्ये पण तरी सांगतो मी. स्लोप म्हणजे काय, y2 - y1 x2 - x1. वाय ॲक्सिसवर काय आपला व्हेलॉसिटी काय येईल ते v2 - v1 अपॉन एक्स ॲक्सिसवर काय टाईम आहे. असा घे, हा t1 t2 इथे आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. हा t1 आहे, हा t2 आहे. मी याला असं जॉईन केलं आणि हा स्लोप फाईंड करतो आहे v2 - v1 t2 - t1. कसली डेफिनेशन ही, लुक ॲट दिस. म्हणजेच काय, स्लोप जर फाईंड केला तुम्ही काढला तर काय मिळतं ॲक्सेलरेशन. कसला स्लोप, VT ग्राफचा स्लोप काढला तर ॲक्सेलरेशन मिळतं आपल्याला. कारण बघा स्लोपची डेफिनेशन ही ॲक्सेलरेशनच्या डेफिनेशनचं सेम आहे. म्हणजे म्हणजे VT ग्राफ दिला असेल तुम्हाला, ते ॲक्सेलरेशन फाईंड करायला लावलं, स्लोप काढून घ्यायचा ॲक्सेलरेशन मिळेल. तुम्हाला डिस्प्लेसमेंट फाईंड करायला लावलं, एरिया काढून घ्या त्याच्या डिस्प्लेसमेंट मिळेल. ओके, या गोष्टी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. आता ठीक आहे, आता काही नाही, याच्यावर प्रॉब्लेमसुद्धा नाही स्टेट बोर्डमध्ये. नेक्स्ट केस आहे ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ velocity along positive axis same with uniform acceleration in opposite direction. बुकमध्ये असं दिलेलं असेल स्टेटमेंट नोट्समध्ये, असं काही नाही. हां, त्याने फक्त डायग्रामवरून लिहिलं आहे. ते एक ग्राफ दिला आहे त्यांनी, VT ग्राफ कसा दिला आहे, ऑलवेज आठवण ठेवा 0 0 टाईम ॲक्सिसपासूनच स्टार्ट करायचं. टाईम ॲक्सिसवर फर्स्ट पॉईंट जो असेल ना तो तुमच्या T1 असेल, सेकंड जो असेल तो T2 असेल. आठवण ठेवा. हां, कोणताही ग्राफ रीड करताना VT असो, पोझिशन वर्सेस टाईम असो, ज्या वेळेस तुम्हाला इन फ्युचर
कधीही तुम्हाला ग्राफ असेल आणि त्या ग्राफमध्ये टाईम दिलेला असेल तर ग्राफला अकॉर्डिंग टू टाईम रीड करा. जसं जसं टाईम चेंज होईल ना तसं वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट जेही दिलं असेल ना ते चेंज होतं. म्हणून आधी टाईम. सो T1 ज्या पॉईंटला घेतला त्याच्या समोरच्या पॉईंट ही जी क्वांटिटी असेल त्याच्या V1 असेल, म्हणजे फर्स्ट पॉईंट असेल. इथं डिस्प्लेसमेंट आलं तर x1 आला असेल. T2 ज्या पॉईंटला घेतात त्याला करस्पॉन्डिंग हा जो पॉईंट असेल हा V2 असेल. क्लिअरली बघा हा आता काय असेल बघा, अशी एक लाईन आहे ही, असा आहे हा. ओके, 1 मीटर पर मिनिट, 2 मीटर पर मिनिट, 3 मीटर पर मिनिट, 4 मीटर पर मिनिट असे दिसेल तुम्हाला. 1 2 3 4 बरोबर. काय इन्क्रीज होतं, 1 2 3 4 इन्क्रीज होतं. म्हणजे V2 मोठा असेल का V1? ऑब्व्हियसली तर V1 मोठा असेल, V2 लहान असेल. काय असेल? V1 मोठा असेल, V2 लहान असेल. इथं जे शेडेड पोर्शन पाहिलं तुम्ही कोणतं? फक्त स्लोपच्या पोर्शन नाही घ्यायचे. हा जो शेड केलेला पोर्शन असेल हा असेल डिस्प्लेसमेंट एरिया. याच्या जे एरिया घेतला डिस्प्लेसमेंट. दुसरी गोष्ट याचे एक्सेलरेशन काढला तर काय येईल बघा. आता काय करतो आपण? V2 मायनस V1 अपॉन T2 मायनस T1. V2 काय स्मॉल आहे, V1 काय बिग आहे. म्हणजे याचे जे फायनल आन्सर येईल ते काय माहिती निगेटिव्हमध्ये येईल. कारण काय V1 मोठा आहे. जे लार्ज नंबर असेल, लार्ज नंबरचे जे साईन असेल ते पूर्ण याला साईन येईल, म्हणजे काय निगेटिव्ह. व्हेलॉसिटी कुठं होती? अलॉंग एक्स ॲक्सिस होती. लुक ॲट दिस. ओके, ॲक्सेलरेशन अलॉंग एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस होती सॉरी. तर व्हेलॉसिटी काय आली? पॉझिटिव्ह आली. पण ॲक्सेलरेशन काय निगेटिव्ह होतं आहे. दोघांचे डायरेक्शन काय अपोजिट आहे. दॅट्स वाय हिअर अपोजिट आहे. अपोजिट डायरेक्शन असेल तर स्पीड का व्हायला पाहिजे? स्पीड व्हायला पाहिजे डिक्रीज. तुम्ही जसं जसं जात आहेत अलॉंग एक्स ॲक्सिसला तुमची व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह पण ॲक्सेलरेशन निगेटिव्ह. ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असेल म्हणजे याला रिटार्डेशन म्हणतात. याला काय म्हणतात? रिटार्डेशन. हे काय करतं? तुम्हाला रिटार्ड करतं आहे, तुम्हाला डिॲक्सेलरेट करतं आहे, तुम्हाला थांबवण्याचा ट्राय करतो आहे. थांबवण्याचा ट्राय करतो म्हणजे स्पीड काय होतं आहे? डिक्रीज. तुम्हाला थांबवण्याचा ट्राय करतो, स्पीड काय होतं? डिक्रीज. लुक ॲट दिस बघा. 0 टाईम ज्यावेळेस होता स्पीड इथं होता, हा काहीतरी 4 मीटर पर मिनिट असेल. टाईम ज्यावेळेस T1 झाला स्पीड इथं आला म्हणजे 3 मीटर कन्सिडर करू शकता. टाईम ज्यावेळेस इथं आला 2 मीटर होऊन गेला. नंतर अजून पुढे गेला तुम्ही जसं जाणार तसा टाईम काय होईल? 1 मिनिट. आणि एक असा वेळ येईल की हा ग्राफ इथं येऊन मीट होईल ज्यावेळेस तुमची बाईक थांबून जाईल, स्पीड 0 होऊन जाईल. टाईम काहीतरी 5-6 मिनिट झालेलं असते. ओके, म्हणजे हा जो ग्राफ आहे हा ग्राफ काय? हा ग्राफ आहे रिटार्डेशनचा ग्राफ आहे. याच्यामध्ये वेलॉसिटी ही डिक्रीज होत जाते. ओके, याचे शेडर पोर्शन काढला तर T1 आणि T2 मध्ये किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं ऑब्जेक्टचे? हा एरिया इक्वल टू असेल ते. याचा स्लोप काढला ऑब्व्हियसली बघा. आता स्लोप कसा येईल? असा येईल. मी आधीच सांगितलं आहे ज्यावेळेस लाईन्स अशी असेल स्ट्रेट लाईन स्लोप असा येतो आणि हा का असेल? ऑलवेज पॉझिटिव्ह. अँगल का असेल? लेस दॅन 90 डिग्री. पण ज्यावेळेस लाईन अशी असेल अँगल काय? ग्रेटर दॅन 90 डिग्री. हा बघा हा अँगल हा का असेल? ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल. हा 90 डिग्री स्लोप येतो निगेटिव्ह. काय येईल? स्लोप निगेटिव्ह. आणि व्हीटी ग्राफचा स्लोप का दाखवतो? मी एवढंच सांगितलं वेलॉसिटीच्या डेफिनेशनवरून. व्हीटी ग्राफचा स्लोप काय येतो? ॲक्सेलरेशन. सॉरी, ॲक्सेलरेशनच्या डेफिनेशन. व्हीटीचा स्लोप काय येतो? ॲक्सेलरेशन. हा काय येईल? निगेटिव्ह स्लोप येईल म्हणजे ॲक्सेलरेशन काय येईल? निगेटिव्ह येईल. एंड लास्ट उसके बाद एक और है मोशन ऑफ ऑब्जेक्ट. हे कॉन्स्टंट वेलॉसिटीने होतं. हे दोघं ग्राफ कॉन्स्टंट वेलॉसिटीने, एकमध्ये स्पीड ही इन्क्रीज होत होती, दुसऱ्यामध्ये स्पीड ही डिक्रीज होत होती. आणि फर्स्ट ग्राफ जो होता तो सॉरी कॉन्स्टंट वेलॉसिटीने, हे दोघं जे ग्राफ होते दिस एक असा होता आणि एक असा होता. हे कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन होते, वेलॉसिटी चेंज होत होती पण एक पर्टिक्युलर व्हॅल्यूने चेंज होत होती. ओके, फर्स्ट ग्राफ जो होता तो डायरेक्ट हॉरिझॉन्टल होता, तो कॉन्स्टंट वेलॉसिटी होता, ॲक्सेलरेशन 0 होता, वेलॉसिटी चेंज होत नव्हती. अँड नाऊ लास्ट वन जो आपल्याला दिला आहे तो म्हणजे विथ
नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय? 1 मिनिट 2 मीटर पर मिनिट असेल तर 2 मिनिटला 3 मीटर पर मिनिट असेल आणि 3 मिनिटला 5 मीटर पर मिनिट असेल. व्हेलॉसिटी बघा, इथं 2 मिनिट पर मिनिट, इथं 2 मिनिटने गेलो आपण, हे डिस्टन्स लवकर कवर होईल. इथं फक्त 3 - 2 म्हणजे 1 मिनिट पर मीटरने एवढं डिस्टन्स कवर केलं तुम्ही. एका मिनिटामध्ये 1 मीटर कवर केलं आहे. व्हेलॉसिटी कमी होऊन गेली, स्पीड कमी होऊन गेली. पण इथं परत आपल्याला जोश आला, हे डिस्टन्स कवर केलं 5 - 3 जे असेल तर 2 मीटर पर मिनिटने डिस्टन्स कवर केला. म्हणजे एवढं डिस्टन्स कवर करण्यासाठी तुम्हाला 1 मिनिट लागला, पण ते डिस्टन्स खूप जास्त आहे. म्हणजे व्हेलॉसिटी काय कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होत राहते. तर असा त्याच्या एक जनरल ग्राफ दिला आहे. अशा वेळेस ग्राफ असा येतो कर्व शेपमध्ये. एक पोझिशन टाईमचा ग्राफ पण होता एक कर्व शेपमध्ये. असा एक जनरल ग्राफ दिला त्यांनी. हा एक पॉईंट असेल काहीतरी T1, हा काहीतरी पॉईंट असेल T2. ओके, ऑब्वियसली दिस इज V1, दिस इज V2. जनरल ग्राफ दिला आहे. ज्यावेळेस व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट नसेल त्यावेळेस तुम्हाला ग्राफ आहे ना कर्व शेपमध्ये मिळतात. किती ग्राफ झाले बघा, फर्स्टपासून सांगतोय. फर्स्ट ग्राफ व्हेलॉसिटी कॉन्स्टंट स्ट्रेट लाईन मिळेल. सेकंड ग्राफ होता लुक लाईक दिस, असा काहीतरी होता तो. याच्यात काय ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट होतं, व्हेलॉसिटी इक्वल इंटरवलमध्ये इक्वल चेंज होत होती. ओके, थर्ड ग्राफ ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट होतं बट डिॲक्सेलरेशन होतं, व्हेलॉसिटी इक्वल इंटरवलमध्ये कमी कमी होत जात होती इक्वली बट. आणि लास्ट हा जो आहे व्हेलॉसिटी जे चेंज होतो आहे तो पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी. ऑब्वियस याच्यावरती म्हणजे पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी चेंज म्हणजे वाढते, जे इन्क्रीज होते बघा 2, 3, 5 इन्क्रीज होते. बट पर्टिक्युलर इक्वल इंटरवल टाईम आहे ना 1 मिनिटमध्ये 0 पासून 2 झाले, नंतरच्या 1 मिनिटमध्ये 1 झाले, म्हणजे 1ने वाढली. इथं काय झाली, इथं 0 होती समजून 0 मिनिट पर मिनिट, इथं काय झाले 2ने इन्क्रीज झाले, 0मध्ये 2 झाले. नंतर 3 होते म्हणजे 1ने इन्क्रीज झाले. ओके, एका मिनिटामध्ये व्हेलॉसिटी 1 मीटर पर मिनिटने इन्क्रीज झाली. नंतर 5 झाले म्हणजे परत 2ने इन्क्रीज झाली तेवढ्याच टाईम इंटरवलमध्ये सेम टाईममध्ये. म्हणजे व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंटली इन्क्रीज नाही होते. कॉन्स्टंट तर नाही जे, पण ती इन्क्रीज होण्याची जी हे कंडिशन आहे ती पण कॉन्स्टंट नाही त्याची. इन्क्रीजच होते ती, पण कधी थोडं एका मिनिटामध्ये काही इन्क्रीज होते, दुसऱ्या मिनिटामध्ये जास्त इन्क्रीज होते. ओके, अशा वेळेस जो ग्राफ येतो ना लुक लाईक दिस, व्हेलॉसिटी इन्क्रीज अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन, ॲक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह, हा ग्राफ येतो. बस एवढंच इथं स्टेट बोर्डमध्ये. जास्त डोक्याला ताण नका घेऊ. कायनेमॅटिक्स JEE बघू याच्यासारखं अजून किती ग्राफ्स आहेत. ओके, सपोज मला T1 आणि T2मध्ये ॲक्सेलरेशन फाईंड करायचे असेल तर VT ग्राफ जर असेल तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, स्लोप. मग T1 आणि T2मध्ये ॲक्सेलरेशन फाईंड करायचं, स्लोप काढायचा आहे. मी कर्व ग्राफचा कधी स्लोप फाईंड नाही करू शकत, म्हणून काय करेल मी ही 2 अशा लाईन जॉईन करून देईल. हे 2 पॉईंट असे जॉईन करून देईल. थोडा अजून याला आपण कर्व घेऊन टाकू, असा कर्व घेऊन टाकू. हे 2 पॉईंट असे मी जॉईन करून देईल, A पॉईंट B पॉईंट. ही जी स्ट्रेट लाईन असेल ना याच्या स्लोप काढला तर मला ह्या इंटरवलमधलं ॲक्सेलरेशन मिळून जाईल. ओके, सपोज मला ह्या पॉईंटवरचे ॲक्सेलरेशन फाईंड करायचे, मी एक टेंजंट ड्रॉ करेल CD. ह्या पॉईंटवरचे ॲक्सेलरेशन से दिस इज T0. हे कोणते ॲक्सेलरेशन असेल, मी ज्यावेळेस AB लाईनचा स्लोप फाईंड करतोय तर मला मिळेल ॲक्सेलरेशन कुठलं T1 T2मधलं, म्हणजे मला मिळेल ॲक्सेलरेशन काय, एव्हरेज. एक टाईम इंटरवलमधलं T1 to T2मधलं ॲक्सेलरेशन. पण मी इथलं पॉईंट या पॉईंटवरचे ॲक्सेलरेशन फाईंड करेल, त्यासाठी काय करेल मी त्या पॉईंटला एक टेंजंट ड्रॉ करून घेईल कर्वला. ओके, आणि ह्या पर्टिक्युलर पॉईंट म्हणजे पर्टिक्युलर टाईमवर मिळतं आहे. तरी हे CD लाईनचे ज्या स्लोप असेल तो स्लोप काय देईल मला, CD घ्यायचा, तो देईल मला A इन्स्टंटेनियस.
a@t0 असं बी लिहितात याला, ॲक्सेलरेशन ॲट t0, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. ओके, थोडं कन्फ्युजिंग, थोडंसं हार्ड लेक्चर वाटलं असेल तुम्हाला, काय चाललं आहे सर, कोणते ग्राफ, कसले ग्राफ, पण स्टेट बोर्डमध्ये सर्व एक्सप्लेन नाही करतात म्हणून थोडंसं वाटतं. ज्यावेळेस याचे प्रॉब्लेम सॉल्व करणार ना त्यावेळेस एकदम मस्त वाटतं, आणि विशेष म्हणजे मजा पण येते याचे प्रॉब्लेम सॉल्व करायला, तुम्हाला पण मजा येईल. लास्ट वन एक डेरिवेशन सारखं आहे, लहानसं आहे, इंटिग्रेशनचं डेरिवेशन, ते समजून घ्या. काय VT ग्राफ आहे, वेलोसिटी वर्सेस टाइम. ओके, T1 T2 V1 असं म्हणा, V2, इट डझंट मॅटर. ह्या ग्राफच्या आता बघा, हा ग्राफ रेक्टँगल आहे का, नाही. याचा एरिया फाइंड करायचा असेल तर मी काय करेल, एक स्मॉल पार्ट घेऊन टाकेल असा इथं. असा स्मॉल पार्ट असेल की त्याची लेंथ का असेल dt का घेतली मी, हा बघा असं स्मॉल स्ट्रिप घेऊन टाकले मी. इंटिग्रेशनमध्ये आपण केलं आहे ऑलरेडी, आणि त्याच्यात यूज करतो. आता काय घेतलं मी, एक स्मॉल स्ट्रिप, पूर्ण असा एरिया आहे त्याच्यातून स्मॉल स्ट्रिप कट करून घेतले. त्याचे जे हे विड्थ किती येते, टाईम ॲक्सिसवर आहे म्हणून मी dt घेतले. हे किती डिस्टन्स असेल, V1 V2 नका घेऊ, थोडासाच फ्लक्च्युएट एरिया आहे, याला डायरेक्ट V0 घेऊ आपण. याला काय घेऊ आपण, V0 किंवा V राहू द्या, वेलॉसिटी V राहू द्या. ओके, मग ह्या स्ट्रीपच्या एरिया जे घेतला काय होईल, ही स्ट्रीप बघा असं, अशी ती स्ट्रीप अशी अशी रेक्टँगल आहे. रेक्टँगलच्या एरिया काय होतो, विड्थ इंटू हाईट किंवा मग बेस इंटू हाईट. ओके, सो एरिया इज इक्वल टू याचा एरिया. स्मॉल स्ट्रीप आहे, सो मी म्हणेल स्मॉल एरिया DA. स्मॉल एरिया आपण डेरिव्हेटिव्हने दाखवतो, इज इक्वल टू V इंटू dt. हाईट इंटू बेस, दिस इज dt. काय, हाईट इंटू बेस. मला एरिया फाईन करायचे असेल T1 टू T2, एवढ्या स्मॉल स्ट्रिप आता DA मी फाईन करून घेतला. मला T1 टू T2 फाईन करायचं, मी काय करेल, याचे इंटिग्रेशन करेल. डेरिव्हेटिव्ह काढायचे असेल बघा, DA डेरिव्हेटिव्ह, मला फुल एरिया पाहिजे, पूर्ण याचा असा एरिया पूर्ण, तर मी याचे इंटिग्रेशन करून टाकेल. लागलं असं लिहा, त्या साईडला पण मला इंटिग्रेशन करावं लागेल dt. ओके, लिमिट काय येईल, इथून तर इथून पूर्ण एरिया काढायचा, इथून तिथे. हे तर मी स्ट्रीपमध्ये घेऊन टाकलं आहे, आता नंबर ऑफ स्ट्रिप्स ठेवलं आहे असं समजा, आणि त्याचे समेशन करतो. समेशन त्यावेळेस आपण काय करतो, इंटिग्रेशन घेतो. तर इथून तर इथपर्यंत पूर्ण एरिया काढायचे, तर लिमिट येईल T1 टू T2. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन दोघं साईन आहेत, कॅन्सल होतील आणि हा एरिया होईल. आठवण ठेवायचं. आता DA DX DY DZ काही पण असेल तर त्याला जर XYZ तयार करायचे असेल तर त्याचे इंटिग्रेशन घेऊन टाक. इथं काय DA, मला A पाहिजे, मला पूर्ण एरिया पाहिजे, मला D रिमूव्ह करायचं, मी काय करेल, इंटिग्रेशन घेईल. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांना अपोजिट आहेत, ते एकमेकांना कॅन्सल करतात. एक जनरल लॉजिक यूज करायचे, एकदम सिम्पल लॉजिक. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह एकमेकांना अपोजिट आहेत, एकमेकांना कॅन्सल करतील आणि राहील काय, एरिया. तिकडं काय होईल, तिकडं T1 टू T2 व्हेलॉसिटीची डेफिनेशन dx/dt. व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, dx/dt, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. dt गेट कॅन्सल, राहिलं काय, T1 T2 dx. dxचे इंटिग्रेशन घेतलं मी, काय येईल, x. कारण काय, इंटिग्रेशन ऑफ x⁻n dx. आता हे फॉर्म्युले क्रॅम करून ठेवायचे, JEEमध्ये ज्यावेळेस हे चॅप्टर स्टार्ट होईल, प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये फॉर्म्युले खूप यूज होतील. याचे इंटिग्रेशन काय तर x⁻n+1 अपॉन n+1. ओके, इथं काहीच नाही म्हणजे काय, x⁻0 आहे, x⁻0. सो x⁻0 + 1 अपॉन 0 + 1 काय आला, x⁻n.
1 म्हणजेच काय x. ओके, x आला, लिमिट का होते t1 टू t2. मग काय पुट करणार, एक्सच्या जागेवर t2 नाही, थोडंसं वेगळं आहे हां, एक्सच्या जागेवर t2 डायरेक्ट पुट नका करू. याचा अर्थ काय होतो, x ॲट टाईम t2 x ॲट टाईम t1. काय पोझिशन ॲट टाईम t2 पोझिशन ॲट टाईम t1. एक्स t2 आणि t1 नंतर येणारा वेळ असेल म्हणजे फायनल पोझिशन आहे. यू कॅन राईट दिस एरिया इज इक्वल टू x2 मायनस x1. what is this, what is by x2? x2 is the displacement when time t2. x1 is the displacement no, sorry, x2 is the position of object when time t2. x1 is the position of object when time t1. ऑब्वियसली टाईम 1 आधी येणार आहे, टाईम t2 नंतर येणार आहे, म्हणजे t2 मायनस t1. सो x2 मायनस x1 काय, फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. हा काय एरिया, म्हणजे हा पूर्ण शेडेड पोर्शन जर तुम्ही घेतला आणि याच्या जर तुम्ही एरिया फाईन केला तर तो एरिया काय येतो, डिस्प्लेसमेंट येतो. हे त्याचं स्मॉलचं डेरिवेशन आहे. कळलं आता. आतापर्यंत जेवढे शिकले बघा, पोझिशन टाईम ग्राफ झाले, वेलोसिटी टाईम ग्राफ झाले. ओके, याच्यानंतर ॲक्सेलरेशन टाईम ग्राफ आहे का नाही मला नाही माहिती स्टेट बोर्डमध्ये, पण आपल्याला JEE मध्ये आहे, त्यावेळेस ते बघू लागलेस. ओके, नेक्स्ट इन नेक्स्ट लेक्चर.